नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड इंग्लिश मधील आपली जी पहिली कविता आहे दॅट इज वॉक अ लिटिल स्लोअर ही पोयम आपण बघणार आहोत. या पोयम मध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे किंवा प्रत्येक ओळीचा अर्थ काय आहे, प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे तो आपण बघूयात. सो लेट अस स्टार्ट. ऍक्च्युली ही जी पोयम आहे तर ती डॅडी म्हणजेच वडील आणि मुलगा मुलगी जे काही असेल त्यांच्यामधलं हे कॉन्व्हर्सेशन आहे. सो वॉक अ लिटिल स्लोअर म्हणजे थोडं हळू चाला. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण गेस करू शकतो की एक छोटासा बाळ आहे किंवा एक चाइल्ड आहे जे आपल्या वडिलांना बोलतंय की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी म्हणजे तुम्ही थोडंसं हळू चाला किंवा थोडंसं छोटी छोटी पावलं घेत तुम्ही चाला. एकतर ते रिक्वेस्ट करणार आहे ऑफकोर्स आपल्या फादरला आदराने किंवा प्रेमाने सांगताय, आदेश नाही देत आहे. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी इज अ रिक्वेस्ट वाला सेंटेन्स. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. सो खूपच लहान मूल आहे एक. सो स्मॉल म्हणजे खूप लहान मूल आहे एक. आणि ते असं बोलतंय की थोडंसं हळू चाला तुम्ही, असं ते त्याच्या वडिलांना बोलतंय. तर ते असं का बोलतंय किंवा त्याला असं का म्हणायचं आहे? तर आय एम फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि तुम्हाला माहिती असेल की जे आई वडील असतील किंवा जे पण मोठे असतील त्यांचं अनुकरण लहान मुलं करतात. सो मग तो लहान मुलगा त्याच्या वडिलांना हळू चालायला सांगतोय. याचं रिझन असं आहे की आय एम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप्स म्हणजे तुमची जी पाऊलं आहेत ती मी फॉलो करतोय. म्हणजे तुम्ही जे करणार आहात किंवा तुमच्या ज्या ऍक्शन्स आहेत ते मी फॉलो करणार आहे किंवा तशा ऍक्शन्स मी करणार आहे. सो तुमच्या सवयी, तुमचं वर्तन, तुमची जी काही लाईफस्टाईल आहे ती सगळी मी फॉलो करणार आहे किंवा ती सगळी मला फॉलो करायची आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि तुम्ही जर असं फास्ट फास्ट चालत राहिलात किंवा तुम्ही जर मोठी मोठी पावले टाकत राहिलात म्हणजे तुम्ही बेसिकली फास्ट जीवन जगत राहिलात. फास्ट म्हणण्यापेक्षा असं आहे की थोडंसं स्लो माझ्या कलाने घ्या. जर तुम्ही तसं नाही घेतलात अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल तर मला पडायचं नाहीये. म्हणजे मला पण तुमच्या लाईफची सवय करून घ्यायची आहे किंवा तुमच्यासारखं जगायचं आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही हळूहळू चाला सो दॅट मी पण तुमचं स्पीड जे आहे तर ते पकडू शकेन आणि मी पण तुमचे वर्तन, तुमच्या सवयी सगळं काही शिकू शकेन. सो बेसिकली त्या मुलाला त्याचे वडील जे जे काही करतात ते सगळं करायचं आहे आणि त्यामुळे तो त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही थोडंसं हळू चाला सो दॅट त्या सगळ्या गोष्टी मला पण करता येतील, त्या सगळ्या सवयी मला पण शिकता येतील आणि फास्ट चालू नका कारण मला पडायचं नाहीये. सो तुम्ही माझ्यासाठी थोडंसं हळू चाला. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी-कधी तुमच्या ज्या स्टेप्स आहेत, तुमचं जे चालणं आहे, वागणं आहे, हे सगळं खूप जास्त फास्ट होतं. म्हणजे तुमची जीवनशैली फास्ट आहे. तुम्ही खूप फटाफट निर्णय घेता किंवा तुम्ही खूप तुमचं जे काही जगणं आहे त्याच्याशी मी जुळवून घेऊ शकत नाही कारण मी तर अजून लहान आहे ना, तुम्ही तर मोठे आहात. पण त्याच्यामुळे तुमच्या स्पीडशी मी मॅच करू शकत नाहीये. समटाईम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी-कधी तुमचे जे फूट स्टेप्स आहेत ना, ते दिसतच नाही मला. म्हणजे खूप डिफिकल्ट आहे ते दिसणं किंवा कळतच नाही तुमचं वर्तन नेमकं कसं आहे, की कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं बिहेव केलं पाहिजे किंवा तुम्ही कसे बिहेव करताय, हेच कळत नाहीये, की बरोबर काय आहे आणि चूक काय आहे. सो मग त्या लहान मुलासाठी हा जो काही रूट आहे, जो त्याचे फादर फॉलो करतायत, तर तो थोडासा अनक्लिअर होतोय, की त्याला एक्झॅक्टली कळत नाही. कारण ते फास्ट चालतायत ना. म्हणजे ते खूप ते त्यांचं वय किंवा त्यांचा एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे ते पटापट डिसिजन घेतायत. पण त्या लहान मुलाला कळतच नाही, की बरोबर डिसिजन काय आहे, चुकीचं काय आहे, आता काय केलं पाहिजे, नंतर काय केलं पाहिजे. आणि तो रूट पण त्याच्यासाठी नवीन असल्यामुळे, कारण ते अजून लहानच आहे. तर रूट त्याच्यासाठी नवीन असल्यामुळे तो अनक्लिअर आहे. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. आणि म्हणून तो मुलगा असं बोलतोय, की तुम्ही थोडंसं हळू चाला. डॅडीला त्याच्या बोलतोय, की तुम्ही थोडंसं हळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी. कारण तुम्ही मला लीड करताय. तुम्ही माझ्या समोर आहात. तुम्ही लीडर आहात आणि तुमच्या मागे मी चालतोय. किंवा मी तुम्हाला फॉलो करतोय. मी तुमच्या मार्गदर्शनाखाली चालतोय. सो त्यामुळे तुम्ही माझे शिक्षक आहात, तुम्ही माझे आयडॉल आहात, आदर्श आहात. तुम्ही माझे मार्गदर्शक आहात आणि माझं पूर्ण लाईफ तुमच्यावरती डिपेंड आहे. सो तुम्ही थोडंसं हळू चाला कारण तुम्ही जे जे काही करणार आहात तुमच्याकडून मी शिकणार आहे ते सगळं बघून. सो माझ्यासाठी थोडंसं सावकाश चाला, हळू चाला. कारण तुम्ही मला लीड करत आहात. मी तुम्ही जे काही कराल ते सगळं बघून त्याप्रमाणे जगणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड स्टांजामध्ये. सो हे फर्स्ट टू स्टांजामध्ये तर आपण हेच बघतोय, की ते आपल्या मुलाला सॉरी तो मुलगा त्या वडिलांना असं बोलतोय. त्यानंतर आहे आता नेक्स्ट स्टांजा. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. एक दिवशी जेव्हा मी पूर्णतः मोठा होईन, म्हणजे जेव्हा ग्रोन अप होईल, जेव्हा मी एक दिवशी पूर्णतः मोठा होईन. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तर तुम्ही आहात जे की मला बनायचं आहे. म्हणजे तुम्ही जसे आज आहात, सिमिलरली मला मोठं झाल्यानंतर तुमच्याप्रमाणे बनायचं आहे. यू आर माय रोल मॉडेल. तुम्ही माझे रोल मॉडेल आहात. तर मला तुमच्यासारखं बनायचं आहे, तुमच्यासारखं वागायचं आहे. जेव्हा एक दिवस मी मोठा होईन तेव्हा.
देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, आणि तेव्हा मी जेव्हा मोठा होईन तेव्हा मी पण तर पॅरेंट्स बनणार, मी पण तर फादर बनणार, तेव्हा माझ्याकडे पण माझं लहान मूल असेल. सो म्हणजे एक स्टेजेस दाखवलेत लाईफचे, की आता मी तुमच्याकडून शिकतोय, तुमचं लहान बाळ आहे, मी तुमच्याकडून शिकतोय. आफ्टर सर्टन इयर्स मी मोठा होईन, माझं पण लहान मूल असेल जे माझ्याकडून शिकेल. सो हे सगळे स्टेजेस दाखवलेत लाईफचे, की तेव्हा माझं पण लहान मूल असेल आणि तेव्हा मी फादर असेल, मी पॅरेंट किंवा मी पालक असेल. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि तेव्हा ते लहान मुलाला मला फॉलो करायचं असेल. म्हणजे आता ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात, आफ्टर सर्टन इयर्स त्या सिच्युएशनमध्ये मी असणार आहे. सो ते लहान मूल त्याला माझ्या मागे चालायचं असेल किंवा त्याला मला फॉलो करायचं असेल, त्याला माझ्याकडून शिकायचं असेल, जसं मी आता तुमच्याकडून शिकतोय. सो ही एक जी जनरेशन सायकल आहे ती या स्टांजामध्ये रिप्रेझेंट केलेली आहे. सो तुम्ही जर हळू चाललात तर मी तुमच्याकडून शिकू शकेन, आणि मग सिमिलरली माझी जी नेक्स्ट जनरेशन आहे तर ती माझ्याकडून शिकू शकेल. तर हे पण रिझन तो सांगतोय, की मी तुम्हाला म्हणजे ते लहान मूल त्या वडिलांना का हळू चालायला सांगतंय किंवा का थोडं सावकाश जायला सांगतंय. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राइट, आणि मला अ, बरोबर मार्गदर्शक बनायचं आहे किंवा मला बरोबर लीडर बनायचं आहे. मला एकदम करेक्ट लीडर बनायचं आहे माझ्या त्या जनरेशनसाठी. मला त्याला प्रॉपर डिरेक्शन दाखवायची आहे, प्रॉपर दिशा द्यायची आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला ही खात्री हवी आहे किंवा मला हे असा एक ॲश्युरन्स हवा आहे, की मी बरोबर असणार आहे त्या केसमध्ये किंवा तेव्हा, की मी चांगला माणूस बनू शकतो, मी चांगला प्रामाणिक माणूस बनू शकतो त्या जनरेशनसाठी. सो हा ॲश्युरन्स मला कधी मिळेल, जेव्हा मी तुमच्याकडून ते सगळं शिकून घेईन. सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, आणि या सगळ्यासाठी किंवा हे सगळं करायचं आहे मला म्हणून थोडंसं हळू चाला बाबा, कारण फॉर आय मस्ट फॉलो यू, कारण रिझन हेच आहे, की मला तुम्हालाच फॉलो करून हे सगळं करणार आहे आणि हेच मी माझ्या नेक्स्ट जनरेशनला पण देणार आहे. सो आता फॉर धिस टाईम मी तुमच्यावरतीच पूर्ण डिपेंड असल्यामुळे किंवा मला तुम्हालाच फॉलो करायचं असल्यामुळे तुम्ही थोडे-थोडे हळू स्टेप्स घ्या, जेणेकरून मला कळेल एक्झॅक्टली की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. आणि सिमिलरली मी माझ्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत पण ते पोहोचवू शकेन. सो बेसिकली याच्यामधून जे काय म्हणूयात आपण संदेश जो मिळतोय तो हाच आहे, की जे लहान मुलं आहेत ते त्यांच्या पॅरेंट्सला फॉलो करत असतात, त्यांचं अनुकरण करत असतात. आणि म्हणजे फॉलो करणं म्हणजे फक्त चालण्याबाबत फॉलो करणं इथपर्यंतच नाहीये ते, तर वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल, जीवनशैलीबद्दल, स्वभावाबद्दल सगळ्याच सिच्युएशन्समध्ये आपण त्यांना फॉलो करत असतो. सो त्यांचा जो काही ॲटिट्यूड असेल लाईफकडे बघण्याचा, मे बी कदाचित सेम तोच त्या लहान मुलामध्ये डेव्हलप होऊ शकतो. सो त्यामुळे इट्स फॉर द पॅरेंट्स, की त्यांनी रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे किंवा जबाबदारीने वागलं पाहिजे. जसं आपण बघतोय, की तो लहान मुलगा जेव्हा मोठा होईल, तेव्हा तो पण तर पॅरेंट बनणार आहे. सो जसं त्याचे पॅरेंट असतील, सिमिलरली तो पण त्याच्या मुलाची पॅरेंटिंग करणार आहे. सो इट्स लाइक पॅरेंट्सवरती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की द वे दे बिहेव त्यांचे चिल्ड्रन पण तसंच बिहेव करणार आहे. सो त्यांचं प्रत्येक बिहेवियर, त्यांची प्रत्येक ॲक्शन यावर हे सगळं त्यांच्या मुलांवरती इम्पॅक्ट करत असतं. तर येस, अशा पद्धतीने हे फुल पोएम आहे. इथे फूटस्टेप्स म्हणजे फक्त चालण्याचे स्टेप्स नाही, तर ओव्हरऑल लाईफ आणि लाईफस्टाईल असेल किंवा ॲटिट्यूड आहे लाईफकडे बघण्याचा, हे सगळंच ह्याच्यामध्ये येतंय. मॉरल हेच आहे, की एक गुड रोल मॉडेल बनायचं आहे, हे याचं मॉरल आहे. आता या ठिकाणी ना काही क्वेशन्स विचारलेले आहेत. ऑथर याचा अननोन आहे, सो तुम्हाला ॲप्रिसिएशनमध्ये पण अननोनच लिहायचं आहे. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट आणि व्हाय? सो जसं की त्याचे पॅरेंट्स फास्ट चालतायत, सिमिलरली जर त्या चाइल्डने पण फास्ट चालायचा प्रयत्न केला, तर त्याला काय भीती वाटते, की मी खाली पडेल किंवा मला ते झेपणार नाही. सो इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट, ही वुड प्रोबॅबली फॉल डाउन. तो खाली पडू शकतो. प्रोबॅबली फॉल डाउन, तो खाली पडू शकतो. कारण जसं इव्हन तुम्ही जर गार्डनमध्ये पण बघितलत, एखादे पेरेंट आणि त्याचं जर ते लहान बाळ वगैरे असेल, तर ते दोघं सेम स्पीडने नाही चालू शकत. म्हणजे बेसिकली सेम स्पीड म्हणजे वडील त्यांच्या स्पीडने आणि लहान बाळ त्याच्या स्पीडने असं ते चालूच नाही शकत. सो वडिलांना स्लो डाउन व्हावं लागणार आहे. सो सिमिलरली जर ते त्याच स्पीडने चालत राहिले, तर ते बाळ खाली पडू शकतं बिकॉज ते स्पीड नाही मॅच करू शकणार. सो इट्स सेम लाइक दॅट, की द चाइल्ड विल नॉट बी एबल टू कॅच द स्पीड ऑफ हिज फादर अँड ही वुड प्रोबॅबली फॉल डाउन. त्याच्यानंतर नेक्स्ट असं आहे, की डज द वर्ड वॉक रेफर ओन्ली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग? तर नाही, याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहोत, की चालणं म्हणजे फक्त चालण्याबद्दल ही पोएम नाहीये. व्हॉट डज द पोएट ॲक्चुअली मीन टू से? मग त्या पोएटला नक्की एक्झॅक्टली म्हणायचं काय आहे, जर हे फक्त चालण्याबद्दल नाहीये तर? तर त्या पोएटला असं म्हणायचं आहे, की इट सिम्बॉलिकली डिफाईन्स दॅट द वे अ पर्सन लिव्हज हिज लाईफ, हिज ॲक्शन्स, हिज बिहेवियर, हिज डिसिजन्स, हे सगळं याच्यामध्ये येतंय, जे की द चाइल्ड इज गोइंग टू लर्न फ्रॉम दॅट पॅरेंट किंवा फादर.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स टू. फादरचे फूटस्टेप्स म्हणजे नक्की काय आहे? तर फादरचे फूटस्टेप्स म्हणजे फादरचे ऍक्शन, हिज ऍक्शन्स, हिज हॅबिट्स, हिज लाईफस्टाईल, हिज व्हॅल्यूज, whatever the child is trying to follow the things from his father, ते सगळं त्याच्यामध्ये येते, ऍक्शन वगैरे 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 सगळं. सो येस, तर दिस वॉज ऑल अबाउट धिस पोयम. आय होप की तुम्हाला ही पोयम समजली असेल आणि आवडली असेल. याचं अप्रिसिएशन पण मी लवकरच अपलोड करणार आहे, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. आणि अशाच प्रकारे नेक्स्ट पोयम्स आणि चॅप्टर्स पण तुम्हाला इंग्लिशचे बघायला आवडतील का, हे पण नक्की खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा, सो दॅट या स्पार्क सिरीज मध्ये आपण इंग्लिशला पण ऍड करूयात. इन केस तुम्हाला माहिती नसेल तर ऑलरेडी या सिरीजच्या अंडर आपण इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राचे सगळे चॅप्टर्स पाहायला सुरुवात केलेली आहे आणि फर्स्ट सेमेस्टर पर्यंत सिलेबस कव्हर झालाय. सो तुम्हाला जर असं हवं आहे की त्याच्यामध्ये इंग्लिश पण आपण इन्क्लूड करूयात, तर त्याप्रमाणे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.